गरमागरम चहासोबत खायला टोस्ट कोणाला आवडत नाही, ती तर सर्वांनाच आवडते. चला मग आज घरी कसं बनवायचं ते बघूया. इथे मी 1.5 वाटी रवा, त्यामध्ये अर्धी वाटी साखर, 3 ते 4 विलायची मिक्सरला फिरून घेऊ. 1 वाटी कोमट दूध टाकून परत याला फिरून घेऊ. एका भांड्यात काढून घेऊ. त्यामध्ये तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. मिक्स करून घेऊ. नंतर बेकिंग पावडर, मीठ. याआधी मी पावची रेसिपी शेअर केली, त्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आल्या की ईस्ट म्हणजे काय, तर अशा प्रकारे असतं ते तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. पिझ्झा, ब्रेड, पाव यामध्ये वापरतात. 15 मिनिट झाकून ठेवू. नंतर कुकरच्या डब्यात टाकून 20 मिनिटचा टाइम सेट केला आहे बेक होण्यासाठी. खरं तर 15 मिनिटात बेक झालं. चाकूनी कट करून घेऊ. 5 मिनिट याला परत बेक करू. तयार आहे टोस्ट. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.